आबासाहेब मला माफ करा, मी तुमचा शब्द मोडला. मी तरी काय करणार, मला ऑर्डर्स पाळावे लागतात. मला खरंच माफ करा. तुम्ही कशाला माफी मागताय? तुम्ही तुमचं काम इमानदारीने केलं. खरं तर तुमच्या कामावरची निष्ठा बघून मला आनंद झालाय. असंच काम करत राहा. तुमच्यासारख्या माणसाची कंपनीला गरज आहे. येतो. इंद्रा थांब. काय केलंस तू आता? तुझा राग समजू शकते मी, पण ही अशी गाडी चालवून तू आपला जीव धोक्यात घालत होतास इंद्रा. आणि ते कोणासाठी? कोण कुठल्या त्या फडतूस मुलीसाठी जिची कवडीची किंमत नाहीये तिच्यासाठी? इंद्रा, आपण तिला धडा शिकवू, सोडायचं नाहीस तिला. अरे तू आत्ता शांत हो. अभिनंदन भावा, अभिनंदन. आपल्याला एवढी गॅरंटी होती की तुझ्यात एवढी ताकद आहे की तू त्या कडू कारल्याला डिसिजन बदलायला लावला. तू भारी आहे भावा, तू एक नंबर आहे. बास झालं. काय दरवेळी हरभऱ्याच्या झाडावर चढवतो मला? अगं हरभऱ्याच्या नाही, तुला जगातल्या सगळ्यात मोठ्या झाडावर चढवून तुझा सत्कार केला पाहिजे. तू फक्त राणी नाही, हुकुमाची राणी आहे. हाय का आता? अरे हे सगळं काय माझ्या एकटीमुळे झालंय का? सगळ्यांचंच श्रेय आहे ह्याच्यात. आता आबासाहेबांनी मला साथ दिली नसती, सगळ्या कामगारांनी मला साथ दिली नसती, तर हे थोडी झालं असतं. आता तू हे सगळं श्रेय मला देऊन त्यांच्या मेहनतीवरती पाणी नको फेरू. अगं हो, त्यांचं बी श्रेय आहे, पण सुरुवात कोणी केली, कुणामुळे झाले हे? तू सगळ्यात पुढे होती का नाही? मग तुला देतो श्रेय तर घे ना. अरे हो हो, चिडतो कशाला? ठीक आहे बाबा, मी केलं सगळं, सगळं श्रेय माझं आहे. ठीक आहे, चला आता एवढं उशीर झालाय, सगळे गेट पाशी थांबले असतील. काय रे तुझं? चल लवकर लवकर चला. यार अरे हे कोणाचं पाकिट आहे? अरे गोटे हे तर आबांचं आहे. अर हे तर परत दिलं पाहिजे. ह्याच्यात त्यांचे महत्वाचे कार्ड आणि पैसे पण आहेत. आता असतील का आता गेटवर? हा असतील असतील. चल हा चल चल देऊ, चल लवकर. दादा आबा आत्ताच गेले. अरे देवा, गेले का? मग आता आबासाहेबांना पाकिट कसं द्यायचं? आपण एक काम करू, आबासाहेबांना ना बंगल्यावर जाऊन पाकिट देऊ. हा चल चल चल. ए येडी झाली काय? अगं आताच एवढा मॅटर झालाय, परत राडा व्हायचा तिकडे गेल्यावर. अरे पण आता पाकिट तर द्यावंच लागेल ना. अगं मग आपण ते उद्या देऊ ना फॅक्टरीत विक्रांत सरांकडे, नाहीतर आता वॉचमॅनकडे देऊ. अरे असं कसं? पाकिट तर दिलंच पाहिजे ना. अरे आबासाहेबांनी आपली एवढी मदत केली आहे, आपण असं बेजबाबदारपणे वागून नाही चालणार. अरे महत्वाची गोष्ट आहे ही. कुठं गहाळ झाली तर काय करायचं बरं? आधीच इंद्रजित सरांचं घड्याळ माझ्याकडून हरवलं होतं.